लय वाईट झालं, असं व्हायला नाही पाहिजे होतं. आता या असं काय झालं, कसं झालं हे देवालाच माहित. घरातलं सगळं आवरून दुकानावर गेलो, तवर ही माझ्या मागच्या जन्मातलं मैत्र 5 जण माझी वाट बघत बसलेली दुकानात. आधी म्हणली आप्पा आम्हाला जरा व्हिडिओ मध्ये घ्या, आणि जेव्हा व्हिडिओ मध्ये घेतलं तेव्हा लाजायला लागली. आपल्या बहिणाबाईने सांगितलेलं फोन करून येताना भावा काय बी करून वडापाव घेऊन. मग तिच्यासाठी एक्स्ट्रा एक जास्त वडापाव पार्सल घेऊन घरला गेलो. त्यावर मला वाटत आबा भेटला. आबांनी लावलं होतं रानात पाणी, आणि आबा पशीच उभा होता आपला पुण्यात आलेला दादा. दादा म्हणजे तुमचा आमचा द मॅड कोच, कंटेंट क्रिएटर म्हणजेच आपला मॅडी दादा. हो आबा इकडे बघा. आबा रानात पाणी पाजून वैतागलं होतं. नग 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 हेच आहेत बघा द मॅड कोच. आणि समीर अप्पा आमच्या गावातले लय मोठे कंटेंट क्रिएटर आहेत. हे दुकानामुळे जरा होईना झाले, पण तरी पण चालू आहे प्रयत्न आपला. इकडे आबा आहे ती आबा चाललंय पाणी लावायचं. भर उन्हाचं नळाचं पाणी सोडलंय आबानी. काय पाणी पिणार रान म्हणून आबा वैतागली ती पाक. काय वैतागली ती पाक. दादाची ना आबाची गाडी घेऊन मी घराकडे निघालो. त्यावर मला वाटत ही चिमणी मरून पडलेली दिसली. आता ही रस्त्यावर मरून पडल्या, कशाने मिल्या काय माहित नाही. कुठल्या तर गाडीला धडकली असेल, नाहीतर ताण लागली असेल, नाहीतर भूक लागली असेल, त्याच्यामुळे त्याचा जीव गेला असेल. आता तिच्या मृत्यूचं कारण काय पण असू शकते. तरी पण भावाने एक कळकळीची विनंती आहे, एकदम कडाक्याचा उन्हाळा चालू आहे, त्यामुळे यांना थोडस खायला आणि थोडस पाणी कुठेतरी झाडाखाली ठेवत जावा. भावांनो पुण्य मिळतंय का नाही माहित नाही, पण समाधान नक्की मिळतंय बघा. चिमणीला रस्त्याकडेला हत्ती गवताच्या बुडक्यात पुरली. परत घरातला आवरून दुकानावर निघालेलो, पण त्याच्या आईला आधीच मला काम कमी असल्यासारखं माणसं मलाच कामाला लावती. त्याच्या बायकोच्या चष्म्याची काच फुटलेली, आणि त्यानं दुरुस्तीला मला लावून दिलत. असू दे, त्याच्या आईला राणीला खायला घालून माझं मी घरला जातो. त्यावर तुम्ही लाईक करा, फॉलो करा, आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.